नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन नेरकर, DSG अर्थजागृती या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो आहे फिक्स्ड डिपॉझिट्स, शाप की वरदान, ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ फिक्स्ड डिपॉझिट. मित्रांनो, फिक्स्ड डिपॉझिट ही जी गुंतवणूक पद्धती आहे ती सर्वात लोकप्रिय आहे. भारतामध्ये विशेषतः बऱ्याच प्रमाणात फिक्स्ड डिपॉझिट केले जातात. तर या फिक्स्ड डिपॉझिट्सचे वैशिष्ट्य काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत आणि त्याच्या मर्यादा काय आहेत, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. सुरुवातीला आपण फिक्स्ड डिपॉझिट्सची वैशिष्ट्य पाहू. पहिलं म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटचा जो कालावधी असतो तो कमीत कमी 7 दिवस आणि जास्तीत जास्त 10 वर्ष असा असू शकतो. दुसरा त्याचं वैशिष्ट्य असं आहे की परतावा आणि रिटर्न हा जो आहे तो स्थिर असतो. म्हणजे एकदा तुम्ही जर फिक्स्ड डिपॉझिट केलं तर समजा 7% त्याच्यावर व्याज असेल तर 7% व्याज हे तुम्हाला 10 वर्ष त्याच दराने मिळतं. रिटर्न मिळण्याचे पर्याय म्हणजे एकत्रित किंवा मासिक, त्रैमासिक, 6 महिन्यांचे किंवा वर्षाचे असे एकत्र तुम्हाला व्याज देखील मिळू शकतं. तुम्ही बँकेला सांगू शकता की मला व्याज जे आहे ते मासिक स्वरूपात हवं आहे, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यांनी एकदा हवं आहे किंवा अर्ध्या वर्षांनी आणि 1 वर्षांनी हवं आहे. हे पर्याय आपण बँकेला सांगू शकतो. पुढचा जो वैशिष्ट्य आहे ती म्हणजे गुंतवणूक रक्कम किमान 100 रुपये आणि कमाल मर्यादा नाही. मित्रांनो, तुम्ही कितीही रकमेचा 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 100 कोटी त्याच्याहून जास्त रकमेची देखील फिक्स्ड डिपॉझिट एखाद्या बँकेत करू शकता. फिक्स्ड डिपॉझिट काढल्यास म्हणजे तुम्हाला जर विड्रॉल करायचं असेल, आपलं फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट क्लोज करायचं असेल, काढता येते, पण अपेक्षित व्याजदरावर दंड लागू होतो. हे लक्षात घ्या मित्रांनो, पेनल्टी लागू होते त्याच्यावर. मी फिक्स्ड डिपॉझिटच्या मर्यादावर वेगळं बोलणारच आहे. शेवटचा मुद्दा आहे वैशिष्ट्यांमध्ये, तो म्हणजे परताव्यावर टॅक्स. जो तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटचा इंटरेस्ट मिळतो त्याच्यावर आयकर कायद्यानुसार तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. तर असे हे वैशिष्ट्य आपण पाहिले मित्रांनो. आता आपण फिक्स्ड डिपॉझिट्सचे फायदे पाहूया. पहिला फायदा आहे इट एनकरेजेस अ हॅबिट ऑफ सेविंग. म्हणजे छोट्या रकमेचे सेविंग्ज आपण करायला लागतो. स्मॉल सेविंग लीड्स टू बिग इन्व्हेस्टमेंट. मोठी गुंतवणूक करायची असेल तर आधी छोटी गुंतवणूक करायला शिकलं पाहिजे, छोटी बचत करायला शिकलं पाहिजे. आणि समजा असं मी एक सवय करून घेतली की दरवर्षी मी एक नवीन फिक्स्ड डिपॉझिट उघडीन, 10,000चा असो, 20,000चा असो. सक्तीने मी ठराविक रक्कम बाजूला काढतो म्हणजे बचत होते माझी. त्यानंतर लोन अगेन्स्ट FD अप टू 95% ऑफ द डिपॉझिट अमाऊंट. म्हणजे तुमचं जे फिक्स्ड डिपॉझिट असेल, समजा 1 कोटी रुपयाचे फिक्स्ड डिपॉझिट्स असतील माझे, तर मला 95 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतं, 90 ते 95 लाखापर्यंत. हे एक फार मोठी सेक्युरिटी माझ्याकडे निर्माण होते. जसं आपलं घर असतं तसं फिक्स्ड डिपॉझिटवर पण बँक सेक्युरिटी म्हणून कर्ज देऊ शकतं. त्यानंतर गॅरंटीड रिटर्न्स म्हणजे फिक्स्ड इंटरेस्ट रेट्स मिळतात तुम्हाला. समजा 7% बँकेने सांगितलं असेल, 8% सांगितलं असेल, तर ते 8% तुम्हाला काहीही केल्या मिळतातच. म्हणजे मार्केट मूवमेंट्सवर फिक्स्ड डिपॉझिट अवलंबून नाही आहे की मार्केट आता डाऊन आहे तर तुम्हाला 4% देऊ आणि मार्केट अप आहे तर 12% देऊ, असं होत नाही. तुम्हाला जी ठरवलेली रक्कम आहे व्याजाची ती मिळतेच. डिपॉझिट इन्शुरन्स ऑफ 5 लाख इन केस ऑफ बँक डिफॉल्ट्स. ओके, 5 लाखापर्यंत तुम्हाला डिपॉझिट इन्शुरन्ससुद्धा मिळतं. FDवर इन्शुरन्स मिळतं. जर बँकेने डिफॉल्ट केला तर कस्टमरला 5 लाख रुपयापर्यंत अमाऊंट परत मिळू शकते इन्शुरन्समधून. ATC इन्कम टॅक्स डिडक्शन्स, सेक्शन 80C जे आहे मित्रांनो, त्याच्या अंतर्गत तुम्हाला इन्कम टॅक्स डिडक्शन्स मिळू शकतात. 1.5 लाख रुपयापर्यंतच्या FDवर तुम्हाला डिडक्शन्स मिळू शकतात. ॲडमिसिबल इन्कम तेवढं तुमचं कमी होऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ जर माझं कर लागू उत्पन्न हे 8 लाख असेल आणि मी 1.5 लाखाची FD केलेली असेल तर
1.5 लाख हे माझ्या 8 लाखामधून कमी होतात आणि 6.5 लाखावर फक्त मला कर द्यावा लागतो. हायर इंटरेस्ट रेट्स फॉर सिनियर सिटीजन्स अप टू 0.65% एक्स्ट्रा, म्हणजे साधारण व्यक्तीच्या 0.65% जास्त रेट्स हे ज्येष्ठ नागरिकांना मिळू शकतात व्याजामध्ये. इंटरेस्ट पेमेंट ऑप्शन्स क्युम्युलेटिव्ह अँड नॉन क्युम्युलेटिव्ह, म्हणजे तुम्हाला जर इंटरेस्ट तुमचा वाढवत ठेवायचा असेल, म्हणजे जमवून ठेवायचं असेल, क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय, जमवणे, ॲक्युम्युलेशन, तर तो ऑप्शन तुम्ही बँकेला सांगू शकता. किंवा तुम्हाला जर महिन्याला व्याज हवं असेल, प्रत्येक महिन्याला व्याज हवं असेल, तर ते सुद्धा तुम्ही नॉन क्युम्युलेटिव्ह स्वरूपात बँकेला सांगू शकता. हा एक सेफ ऑप्शन आहे मित्रांनो. याच्यामध्ये कुठल्या मार्केट रिलेटेड रिस्क्स नाही आहेत, म्हणजे मार्केटच्या ज्या जोखमी आहेत, जसं की मार्केट एकदम रिसेशनमध्ये डाऊन येतं, कमी येतं, तेव्हा पण तुम्हाला फिक्स डिपॉझिटवर ठराविक व्याज मिळतं, आणि मार्केट वर असेल तरी तुम्हाला ठराविक व्याज मिळतंच. आता फिक्स डिपॉझिटच्या मर्यादा पाहू मित्रांनो आपण. तर पहिला मुद्दा, लॉक इन वैशिष्ट्य, म्हणजे FD सह पैसे ठेव कालावधीसाठी लॉक केले जातात. लक्षात घ्या, ठेव कालावधी जो आहे तुमचा फिक्स डिपॉझिटचा, जसं की तुम्ही 10 वर्ष समजा एखादी रक्कम फिक्स डिपॉझिटची घेतली, तर ते पैसे जणू काही 10 वर्ष लॉक करून जातात, लॉक होऊन जातात तुमचे. पण अर्थात फिक्स डिपॉझिट विड्रॉलला सुद्धा ऑप्शन आहे, पण विड्रॉल जसा तुम्ही कराल, फिक्स डिपॉझिट तुम्ही समजा क्लोज केलं, तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात दंड पडतो, म्हणजे तो दंड त्यांच्याकडून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा हा नेहमी जास्त असतो. त्यामुळे फिक्स डिपॉझिट हे जणू काही तुमचे पैसे बंद करून ठेवण्यासारखं आहे, लॉक करून ठेवण्यासारखं. तुमचे पैसे असून तुम्हाला ते वापरायला मिळत नाही, हे एक दुर्दैव असतं. 1961च्या भारतीय आयकर कायद्यानुसार मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावरील कर स्लॅबनुसार करपात्र आहे. म्हणजे काय, तर फिक्स डिपॉझिटवर मिळणारं जे व्याज आहे मित्रांनो, त्याच्यावर इन्कम टॅक्स लागतो. इंटरेस्ट ऑन FD इज टॅक्सेबल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मग जसं की म्युच्युअल फंडवर मिळणारा जो परतावा आहे तो टॅक्स फ्री आहे. शेअर्स डिव्हिडंड वर मिळणारा जो परतावा आहे, डिव्हिडंडच्या स्वरूपात मिळणारा परतावा टॅक्स फ्री. पण FD मात्र त्याचा व्याज याच्यावर तुम्हाला कर द्यावा लागतो. 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे ठेवीदार फॉर्म 15G सबमिट करू शकतात. शिवाय ज्येष्ठ नागरिक स्त्रोत किंवा TDSवर कर कपात टाळू शकतात, करसुद्धा वाचवू शकता. 15G हा फॉर्म सबमिट केला तर TDSवर तुम्हाला सूट मिळू शकते. त्यानंतर निश्चित व्याजदर, ठेव व्याजदर संपूर्ण मुदतीत स्थिर राहतात. म्हणजे काय, तर FDवर जे व्याज मिळतं ते एका ठराविक काळासाठी 8 वर्ष 10 वर्षासाठी ते स्थिर राहतात. म्हणजे मार्केटच्या मुवमेंट्सचे फायदे तुम्हाला मिळत नाही. एका बाजूला मार्केट बुलिश असतं, मोठ्या प्रमाणात शेअरमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये इतर गुंतवणूकदार कमवत असतात. पण ही फिक्स डिपॉझिटची जी इन्व्हेस्टमेंट असते ती ठराविक व्याज देते, म्हणजे 8%, 9%. जो दर एकदा ठरला आहे तो बदलत नाही. म्हणजे मार्केट चढत असेल तर तुम्हाला ते फायदे मिळत नाही. हा एक दुर्दैवाचा भाग म्हणू शकता मित्रांनो तुम्ही. त्यानंतर शेवटचा मुद्दा, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. महागाई ही दर क्षणी वाढते आणि त्या तुलनेमध्ये फिक्स डिपॉझिटची व्याजदर वाढत नाही आहेत. त्यामुळे फिक्स डिपॉझिट हे एका अर्थी शापासारखं ठरतं आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फिक्स डिपॉझिटचे फायदे आणि तोटे पाहिले. आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.